हाय हॅलो फ्रेंड, आय एम धनश्री. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील आणि असायलाच पाहिजे. तर आजचा आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे, तुम्ही कंटिन्यू करा. आणि तो रेसिपीचा व्हिडिओ येणार आहे आणि ते तुम्ही कंटिन्यू बघा. चला तर मग आजचा आपला स्पेशल मेनू अळूची वडी असणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतले आहे. 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्याच्यानंतर जिरं घेतलं आहे, त्याच्यानंतर ओवा घेतला आहे, हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इकडं बेसन पीठ घेतले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. असं वाटण तयार करून घेतलं आहे. चला तर मग आपण अळूची वडी बनवायला सुरुवात करूया. अळूच्या वडीसाठी लागणारे मिक्सर असे तयार केले आहे. तर चला बनवूया आपण अळूच्या वड्या. असं मस्तपैकी पानांना बेसन लावून घ्यायचं, सगळीकडे पूर्ण लावून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरं एक पान त्याच्यावरती झाकायचं, त्याचं असं रोलिंग करायचं. असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. कसं बनवते तेही बघा. सगळ्या पानांना असं बेसन लावून घेतलं आहे. ते आता मी उकडून घेते. एका कढईत 1 तांब्या पाणी ओतून घेतलं आहे. आता ते मी त्याच्यावरती झाकून घेते. असं मी कढईत ठेवून दिलं आहे. त्याच्यावरती मी हे असं ताट झाकून घेते, म्हणजे ते व्यवस्थित उकडून घेईल. मस्त आळू वगैरे तळून घेतली. तळतानाचा व्हिडिओ मला काढता आला नाहीये. मस्त चपाती, आळू वडी आणि आंब्याचा रस. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली अळूच्या वडीची रेसिपी नंतर त्याच ब्लॉगमध्ये मी कंटिन्यू केलं आहे. तर तुम्ही बघू शकता की मी कुठं आलेले आहे. तुम्हाला दिसतच असेल की मी कुठं आलेले आहे. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी. तर मी आले आहे भिमुकाच्या शेतात. तर बघू शकता आमचा भिमुक कसा आलेला आहे, पण त्याच्यात पावसामुळे खूप सारा असं गवत आलेलं आहे. शेंगा वगैरे खूप छान लागलेल्या आहेत याला. तुम्हाला मी दाखवेन, एखादा वेळ उपटून दाखवेन. तर परत मी आले होते गवारीच्या शेतात. तर तुम्ही बघू शकता आज बायका गवारी तोडत आहेत. पावसामुळे गवारीचं किती नुकसान झालं आहे ते पण तुम्हाला दिसत असेल. पावसामुळे गवारी पूर्ण अशी काळे चट्टे उमटले आहेत. बघू शकता तुम्ही, गवारीची प्रचंड असं नुकसान झालं आहे. कसं जगायचं शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या मोला महागाईची औषधे वगैरे फवारायची आणि असं अवकाळी पावसानं नुकसान केलं तर शेतकऱ्यांना जगायचं कसं? आणि त्यांच्या शेतमालाला तर कवडीचाही भाव नसतो. कसं जगायचं शेतकऱ्यांनी? तुमच्या इकडेही पिकाचं असं नुकसान झालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही आहे आमची बोरीची बाग. कसं आहे नेचर? तुमच्या इकडे आहे का पाऊस वगैरे? आमच्याकडे आज नाही आहे पाऊस, पण काही सांगू शकत नाही पावसाचं, तो कधीही येतो. तुमच्या तिकडचं नेचर कसं आहे ते कमेंट करून सांगा. किती छान आमची बोरीची बाग फुटली आहे ना.
चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्स करायला पण अजिबात विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.